छत्रपती शिवरायांचं भव्य स्मारक दिल्लीत व्हावं आणि राज्यामध्ये सुद्धा व्हावं, अरबी समुद्रात शिवरायांचं स्मारक व्हावं अशी मागणी उदयनराजे भोसलेंनी केली आहे। लवकरच दिल्लीमध्ये आणि राज्यात शिवरायांचं भव्य स्मारक करणार अशी ग्वाही त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं एक दिल्लीत एक भव्य असं स्मारक व्हावं ही सुद्धा प्रत्येक शिवभक्ताची मागणी आहे। मी देवेंद्रजींशी कानावर घातलंय आणि एक मागणी आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं केंद्रात तर झालंच पाहिजे, पण महाराष्ट्रात देखील आज गव्हर्नर हाऊसच्या ठिकाणी जवळपास 48 एकर जागा आहे अरबी समुद्राला लागून, त्या ठिकाणी व्हावं असं अनेकांची मागणी आहे। या ठिकाणी अरबी समुद्रातलं जे स्मारक आहे ते सुप्रीम कोर्टात अडकलं, पण आता सुप्रीम कोर्टाने ते हायकोर्टाला पाठवलंय। ते स्मारक आम्ही त्या ठिकाणी मोकळं करून घेऊ आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये छत्रपती शिवरायांचे स्मारक झालं पाहिजे हा प्रयत्न आपला असेल। हमारे उदयन महाराज ने जो बात कही वो बात बहुत महत्वपूर्ण है कि दिल्ली में भी छत्रपति शिवाजी महाराज का एक राष्ट्रीय स्मारक होना चाहिए। उसके लिए हम आपके पास आएंगे और आपकी मदद लेकर वहां पर उचित स्थान पर ये राष्ट्रीय स्मारक तैयार करने का हम प्रयास करेंगे। तर उदयनराजेंच्या मागण्या नेमक्या काय आहेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कायदा करा। दखलपात्र अजामीनपात्र 10 वर्षांची शिक्षेची तरतूद असलेला कायदा करा। शिवाजी महाराजांचा सर्वमान्य इतिहास शासनाने प्रकाशित करावा। सिनेमॅटिक लिबर्टीमुळे होणारे गैरसमज टाळण्यासाठी सेन्सॉर बोर्ड स्थापन करा। राजभवनालगतच्या 48 एकर जागेवर शिवरायांचं भव्य स्मारक व्हावं अशी मागणी देखील खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली आहे।